चंद्रबिंबानंदं चारुहासं लसितकुण्डलाक्रान्तकण्ठस्थलां जपारागबिंबाधरं पंचनेत्रं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग। श्री संतांची माता चरणावरी मोतीराम महान संत प्रभुभूत श्री संत वैराग्याचे शिरोमणी महान नामधारक असलेले मोतीराम महाराज यांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने चालवलेल्या अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहामध्ये आजची रात्रभर कीर्तनाची सेवा, त्याच्यामध्ये एक माझ्यासारखे अज्ञान पामर बालकाकडे आलेली कीर्तनाची सेवा, श्री गुरु मोतीराम महाराजांची सेवा आहे, श्री संत पुंजी महाराज दिग्रसकर यांची सेवा आणि सेवेकरता जोडलेला अभंग पुण्यवंत व्हावे घेता सजनांची नावे, घे माझी वाचा तुटी महालाभ भुगासाठी, विश्रांतीचा ठाव पायी संतांची आभाव, घे माझी वाचा तुटी महालाभ भुगासाठी, तुका म्हणे पापे जाती संतांची आजटे, घे माझी वाचा तुटी महालाभ भुगासाठी। पुण्यवंत भावे घेता सजनांची नावे, निघे माझे वाचा तुटी महालाभ भुगासाठी। कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग है ना, अगोदरचे जे सगळ्यात सुरुवातीला ज्यांचे कीर्तन होतं त्या महाराजांनी रात्रभर निरूपणासाठी निवडलेला हा अभंग, आणि या माझ्या कीर्तनाला उपस्थित आवर्जून असलेले आमचे वयोवृद्ध ज्ञानवृद्ध फळा संस्थांमध्ये ज्यांचे हे गेलेले असे आमचे आत्माराम महाराज, त्याचबरोबर आमचे मोतीराम महाराजांची ज्याच्यावर प्रसन्न आहे, किती साधा कीर्तनकार माझ्या बरोबर होते, त्याचे कीर्तन ओढून आणण्याचं काम प्रमाण म्हणून आमचे कैलास महाराज करतात। कैलास महाराजांना फळा संस्थांचं बरोबर वैभव, त्यानंतर आमचे उद्धव महाराज, त्याच्यानंतर आमचे राजेभाऊ महाराज, प्रथम विशारद आमचे बालाजी महाराज, त्याचबरोबर आमचे फळा संस्थांचे संयोजक असलेले एकनाथ महाराज, ज्यांनी मला इथे सेवा करण्याचा इथं संधी दिली महाराजांच्या दरबारामध्ये, त्याबद्दल मी एकनाथ महाराजांचं सुद्धा ऋणी आहे। मुंजाजी महाराज मसलेकर, सिकेरबा महाराज मागणीकर, आता ज्यांचे कीर्तन झाले बाबुराव महाराज सारंगीकर, गणपत महाराज, सर्व वयोवृद्ध ज्ञानवृद्ध मंडळी तुम्हा सर्वांच्या समोर कीर्तनासाठी आलेलं आहे। जे विशेषण वापरलं ते म्हणजे पुण्यवंत। काही लोक ज्ञानवंत आहे, काही गुणवंत आहे, काही शीलवंत आहे, त्याच्यामध्ये पुण्यवंत, तर सगळ्यामध्ये कोणतं वंत जर भारी असेल तर ती म्हणजे पुण्यवंत। महाराजांनी सांगितलं की एखाद्या वेळेला शीलवंत नाही झालं तरी चालेल, किंवा शीलवंत होणं तेवढं महत्वाचं नाही, किंवा एखाद्या वेळेला ज्ञानवंत होणं तेवढं महत्वाचं नाही, गुणवंत होणं, एखाद्या परीक्षेमध्ये चांगले मार्क घेणं तेवढं महत्वाचं नाही, पण पुण्यवंत होणं महत्वाचं आहे। आणि ते पुण्यवंत होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर त्या सद्भक्तांचं, त्या हरिभक्तांचं आपल्याला नामस्मरण करावं लागेल। जसं की श्री गुरु मोतीराम महाराजांचं, पुंजी महाराजांचं नामस्मरण आपण केलं
ज्ञानोबरायांचं तुकोबरायांचं नामस्मरण केलं की खऱ्या अर्थानं आपण जीवनामध्ये पुण्यवंत झालो असं आपल्याला म्हणता येईल, है ना. पुण्यवंत जर व्हायचं असेल तर संतांचं दर्शन, संतांची भेट होणं, है ना, हे खऱ्या अर्थानं पुण्यवंत. या संतांनी मग एवढं महत्व संतांना का प्राप्त करून दिलं, त्याच्या पाठीमागचं एकच कारण आहे. या संतांनी आपल्या अंगावर खूप मोठे असे आघात सहन करू. आता आघाताचं एकच उदाहरण सांगतो. ज्ञानोबरायांचे समकालीन संत, ज्ञानोबरायांच्या बरोबर नेहमी वाटचालीला असणारे श्री संत नामदेवराय, संत शिरोमणी नामदेवराय, त्यांचं एकच उदाहरण तुमच्या समोर सांगतो, है ना. नामदेवरायांनी या वारकरी संप्रदायासाठी ज्ञानोबरायांनी, नामदेवरायांनी जेवढं काही सांगावं तेवढं असणार त्यांचं योगदान जे आहे या संप्रदायासाठी. ज्ञानोबरायांनी पाया, ज्ञानदेवी रचिला पाया उभारी देवालया, त्याच्यानंतर नामालयासाठी केलं. नामदेवरायांनी ज्ञानोबरायांची ही परंपरा पुढे चालवली. नामदेवरायांना औंढ्याच्या मंदिरामध्ये, नागेश्वराच्या मंदिरामध्ये ज्यावेळेला नामदेवराय गेले कीर्तनाला आणि ब्राह्मणांनी तिथल्या काही मोजक्या लोक, म्हणभर लोकांनी त्या काळामध्ये प्रस्त होतं, है ना, सगळं ब्राह्मणवादाचं प्रस्त. त्या काळामध्ये नामदेवरायांना मंदिराच्या बाहेर काढलं. त्यावेळेला नामदेवराय देवाला म्हणले, त्या माणसाला दोष नाही दिला. त्यावेळेला नामदेवराय म्हणले, तुम्हाला सांगितले भजन, तुम्हाला माहिती असेल, दीन दीन जाती मोरी पंढरी केलाया, ऐसा तुमने नाम धरता ही रूप बनाया. दीन दीन जाती मोरी पंढरी केलाया, ऐसा तुमने नाम धरता ही रूप बनाया. साल मिला मेरो नाम मंदिर में गया, भव्य करते समय बहुने बाहर आया. मंत्र मेरा श्री तन मेरा ढाला, केशव जी के चरणों में नाम से पिलाया. दीन दीन जाति मोरी पंढरी केलाया, ऐसा तुमने नाम धरता है रूप बनाया. ऐसा तुमने नाम धरता है रूप बनाया. नामदेवरायांनी आणि शेवटच महाराजांनी केलं शिंपी आंदोलन. दीन दीन जाती मोरी पंढरी केलाया, ऐसा तुमने माझी ढाला ढाला. त्यावेळेला संत नामदेवरायांनी एवढे मोठे आघात सहन केले. त्यावेळेला संत नामदेवराय कीर्तन करायला उभं राहायचे. सुमाचा करदोडा रक्ताची मोठी नामा बाळवंटी कथा कर. तेवढी आमच्या कोणत्याच महाराजांची दैन नाही. भारीभारीचे सदरे, भारीभारीचे धोतरे, टोपे आहेत, त्यानंतर फेटे, सर्व काही महाराजांचे दिवस चांगले असं म्हणतात. महाराजांचे दिवस जे आहेत, नामदेवराय एवढे, ज्ञानोबराय एवढे बिकट परिस्थितीमध्ये दिवस नाही आहेत आपले. फार चांगले दिवस आहेत आपल्याला. त्याच संत महात्म्यांच्या, मोतीराम महाराजांच्या, कोणी महाराजांच्या, ज्ञानोबराय तुकोबरायांच्या कृपेनं आपल्याला चांगले दिवस आलेले आहेत. एखाद्या महाराजाला जर म्हणलं चाल म्हणत असताना थोडीशी पुष्कळी असं म्हणलं तर आम्ही लगेच स्टार्ट घेऊन निघून जातो. एवढी आपली दशा नाही, एवढी दुर्दशा नाही आपली. पण ते संतांचा जर आपण इतिहास जर पाहिला, आहे ना, संत जनाबाई महाराजांचं जर उदाहरण पाहिलं आपण, तर संत जनाबाई महाराजांना नामदेवरायांच्या घरी धुणे भांडी करून राहावं लागलं. आणि फक्त त्यांचा अधिकार एवढा की नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये पाठीमागं ते उभे असायचे. पण मोठ्या अभिमानानं सांगतात, मी कोणाची दासी आहे, तर नामदेवाची, है ना, नामदेवरायांची दासी आहे. मोठ्या अभिमानानं सांगतात. पण एवढा अभिमान मिळवणारे, एवढे हाल आपल्याला सहन करणारे संत हे देवापेक्षा सुद्धा मोठे असतात. कारण की बळीयाची अंगठी, बरोबर त्यात मला आम्ही झालो बळीवंत, राधाणीला संसार केला, त्याच्यापेक्षा बळीवंत, देवापेक्षा बळी आहे. म्हणून त्यांचं नामस्मरण केल्याच्या नंतर काय अर्थाने पुण्य पदरावर पडले असं महाराजांनी सांगितलं. त्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितलं, वावे
त्याच्या अंगामध्ये सगळे सद्गुण आहेत, सद्गुण आहेत, त्याला सज्जन म्हणायचे. आणि तुका म्हणे सज्जनापासून पाहता अवगुण मिळेल. एकही अवगुण नसला. उद्धव महाराज काय होत असते? संत म्हणायचे. एकही अवगुण नसला की तो झाला संत. आणि अवगुण एखादा तरी असला त्याला माणूस म्हणायचे, त्याला ऐकायचं. आणि संत पदाला प्राप्त झालेली व्यक्ती म्हणजे एकही अवगुण नसलेली व्यक्ती. मग त्याच्यामध्ये एकही अवगुण शिल्लक राहिलेला नसेल तर अशा महात्म्याचं, अशा त्या संतांचं, सज्जनाचं नाव घेतलं तर खऱ्या अर्थानं पुण्य प्राप्त होते असं महाराजांनी म्हटलं. बरं ठीक आहे, जगद्गुरु तुकोबरायांना पुन्हा असं सांगण्याची आवश्यकता वाटली की या संतांचं, संत महात्म्यांचं नामस्मरण केल्यानंतर आपली वाचा पुण्यवान होईल, आपण पुण्यवंत होतील, है ना, यामध्ये काही नवल नाही. तर त्यावेळेला जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की या संतांचं हे करत असताना, माझ्या वाचेला नामस्मरण येत असताना माझी वाचा काय होऊ नये अभंगाच्या कुशल चरणामध्ये. म्हणून माझी वाचा तुटी महालाभ भुगासाठी. मग अशा असं महात्म्यांचं नामस्मरण केल्यानंतर जर माझ्या वाचेनं पुण्य होत असेल किंवा पुण्यवंत मी होत असेल तर खऱ्या अर्थानं अशा महात्म्यांचं नामस्मरण माझ्याकडून घडावं. एक हे माझी वाचा तुटी, माझ्या वाचेमध्ये तुटी म्हणजे खंड पडू देऊ नको असं भगवान सांगतात. एक हे माझी वाचा तुटी महालाभ भुगासाठी. हा एक प्रकारचा महालाभ आहे आणि फुकाच आहे. फक्त नाम घेतल्यानं काही खिशामधून काही पैसे वगैरे खर्च करावे लागत नाही. खिशातून जर पैसे काही खर्च करावे लागत असले तर माणसांनी लाभ मिळायला थोडासा हायगाई केली असते. पण हा लाभ असा आहे की आपल्याला फुकाचा आहे. नामस्मरण विकत घ्यावं लागते का किंवा नामस्मरण घेतल्यामुळे काही पैसे जमा करावे लागतात खात्यामध्ये वगैरे असं आहे का? नाही, तसं काहीच नाही. हा फुकाचा लाभ आहे. फक्त आपल्या वाचेला भगवंताचं, संतांचं नामस्मरण, सज्जनांचं नामस्मरण घेतल्याच्या नंतर आपल्या वाणीला पुण्यवंतपणा किंवा पुण्य प्राप्त होत असेल तर अशा प्रकारचा लाभ मी घेणारच, तशा महालाभाला मी पात्र होणार असं महाराजांनी आपल्याला सांगितलं. आणि महाराजांनी तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं की बाबा विश्रांती जर तुम्हाला कुठं विश्रांती पाहिजे सांभाळावं तरी वाढल्या तरी प्रेम. विश्रांती फक्त संतांच्या ठिकाणीच आहे. बरोबर आहे. बरोबर महाराज विश्रांती कुठं आहे? संतांच्या ठिकाणीच आहे. विश्रांतीचा ठाव आहे संतांचे. कारण महाराजांनी परंपरेला संस्कृत क्लास घेत असतो. त्यामुळे त्यांचं मला शक्य 2-3 महिन्यामध्ये मुलांना क्लास घेत असतो. त्याच्यामुळे त्यांचं माझं सर्व नेहमीच असतं. मग विश्रांतीचा ठाव, खऱ्या अर्थाने विश्रांतीचा ठाव म्हणजे ठिकाण कोणता असेल तर तो म्हणजे संतांच्या पायावर आपण आपला भाव ठेवला तर हा खऱ्या अर्थानं काय आहे? विश्रांतीचा ठाव ठिकाण आहे किंवा ठिकाण आहे असं आपल्याला म्हणता येईल. महाराजांनी सांगितलेलं तिसऱ्या चरणामध्ये. शेवटच्या चरणामध्ये महाराजांनी सांगितलं की त्या संतांची नामस्मरण आपण जर केलं, मोतीराम मोतीराम जय श्री मोतीराम, जय श्री मोतीराम असं म्हणलं, जय श्री गुरुजी महाराज, गुरुजी महाराज, मारोतराव महाराज वगैरे असं किंवा ज्ञानोबा तुकोबराय असं ज्ञानदेव तुकाराम म्हणलं आपण म्हणतोच. तर खऱ्या अर्थानं त्या संतांच्या नामामुळं जे काही पाप आपल्या जीवनामध्ये आपले चुकून आपल्या अनपेक्षितपणे घडलेले आहेत तर असे अनपेक्षितपणे घडलेले पाप नक्कीच दूर होतात असं महाराजांनी आपल्याच्या शेवटच्या चरणामध्ये सांगितलं. सर्व चरणावर थोडं थोडं बोलण्याचा प्रयत्न केला तरी विदेशी मध्ये समाधान कृपा करा शेवटी ज्ञानेश्वरा माऊली.